मृत्यूच्या या जगात वास्तविक सत्य नेमकी काय आहे हे शोधण्यासाठी माणूस दिवस रात्रभर धडपड करत असतो. वास्तविक सत्य हे जर शोधायचे असेल तर ते माणसाच्या अंतरीच आहे. माणूस ज्या पंचमहाभूतांनी निर्माण झालेला आहे ती प्रत्येक अवस्था ही त्याला सत्य शोधाच्या विचाराकडे घेऊन जाते. विचार हा माणसाचा केंद्रबिंदू आहे. ज्या तऱ्हेने माणूस विचार करतो, नवनवीन विषयांचा शोध घेतो, नवनवीन संकल्पना उदयास आणतो, नवनवीन तत्वांचा वेध घेतो, त्याच प्रकारे मानवाला या प्रत्येक गोष्टी विकासाकडे पायवाट करवून देतात, विकासाकडे वाटचाल करून देतात. विकास हा माणसाचा मूलभूत घटक आहे. विकास केल्याशिवाय माणूस जगू शकत नाही आणि विकासाच्या भावनेशिवाय माणूस निर्माण होऊ शकत नाही. माणसातील नवनिर्माण हे माणसाच्या अंतरीच दडलेले आहे. माणूस या संपूर्ण जगात पंचेंद्रियांपासून लिप्त होऊन जीवन जगत असतो. वास्तविक सत्याचा शोध घेणे, वास्तविक सत्य नेमकी काय आहे ते चाचपडून पाहणे, वास्तविक सत्य हे जगाच्या अति पलीकडे आहे, वास्तविक सत्य हे जगाच्या अति सुदूर आहे, ते जाणून घेण्यासाठी माणूस हा दिवस रात्र धडपड करत असतो. हे आता मान्य केले पाहिजे. जगात मृत्यू आहे हे एक शाश्वत सत्य आहे. अंतिम मृत्यू हा प्राप्त करणे आणि मृत्यूनंतरच्या जगात पुढे चालत राहणे हे प्रत्येक जीवाला करणे गरजेचे आहे. कारण हीच प्रकृती आहे. प्रकृतीचा विषय ज्या ज्या वेळी आपण जाणून घेत असतो त्या त्यावेळी आपल्याला पंचेंद्रियांची आठवण येते. याच पंचेंद्रियांच्या माध्यमातून आपण प्रकृतीला समजावून घेण्याचा प्रयत्न करत असतो. प्रकृतीला नाना प्रकारे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. प्रकृतीला वेगवेगळ्या तऱ्हेने आपण तिची अपहार करण्याचा प्रयत्न करत असतो. या प्रकृतीचा उदय काही शेकडो वर्षापूर्वी झाला नाही तर अगदी आदिम काळापासून झालेला आहे. हीच प्रकृती आजही अविरत तशीच चालू आहे. प्रकृती ही शाश्वत आहे. अंतर प्रकृती आणि बहिर प्रकृती या दोन व्याख्या आपल्याला या माध्यमातून व्याख्यातित करता येतात. अंतर प्रकृती जी मनाशी निगडीत आहे, तर बाह्य प्रकृती ही शरीराच्या वेगवेगळ्या अवस्थांशी प्रमाणित आहे. अंतर प्रकृतीचा विषय हा मनाच्या मनोयोगाशी संबंधित असतो, तर बाह्य प्रकृतीचा विषय हा हठयोगाच्या तत्वांशी निगडीत असतो. वेगवेगळ्या उल्लेखांमध्ये, वेगवेगळ्या प्राचीन ग्रंथांमध्ये याविषयी मतभेद आढळलेले आपल्याला दिसतात. परंतु मतभेद जरी वेगवेगळ्या संदर्भात या विषयांमधून आपल्याला उल्लेखित होत असताना दिसले तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे की ध्यान संदर्भात ध्यान हा प्रकृतीचा एक गाभा आहे. ध्यान हा प्रकृतीचा एक वास्तव नमुना आहे. ध्यान हा प्रकृतीचा एक वास्तविक संदर्भ आहे. ध्यानाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही. सर्व मतभेद हे बाह्य बाजूकडे केंद्रित केले तरी आंतरिकता ध्यान हे वास्तविक सत्य आहे हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे राहील. वास्तविक सत्य याचा शोध घेणे हे आता प्रमाण मानले पाहिजे. वास्तविक सत्याचा शोध घेणे, वास्तविक सत्य चाचपडून पाहणे आणि वास्तविक सत्य हे तत्वशः निरखून घेणे हे आता गरजेचे झालेले आहे. जसजसा युग हे पुढे पुढे जात आहे तस तसं मानवाच्या अत्यंत उत्कंठा या वास्तविक सत्याच्या शोधाविषयी आकृष्ट होताना आपल्याला दिसतात. कलियुगाचे लक्षण हे वास्तविक सत्याशी निगडीत आहे. कलियुगाचे लक्षण हे वास्तविक सत्याच्या
शोधाशी संबंधित आहे. तत्वतः मान्य केले तर आपल्याला असे दिसते की प्रकृती हाच सारसुश्रुत अर्थ आपल्याला उदयास आणण्यास मदत करते. प्रकृतीचा विषय हा गंभीर आहे. प्रकृती हीच स्थानापन्न होऊन आपल्याला सर्व काही दर्शन घडवत असते. फक्त आपल्याला गरज आहे ती निवांत बसण्याची. फक्त आपल्याला गरज आहे ती निवांत ध्यान करण्याची. कारण निवांत ध्यान करणे ही एक अशी पद्धत आहे जी प्रकृतीच्या सारसुश्रुत सौंदर्य दृष्टीशी संबंधित आहे. गाभाशय, गाभाशयाचा अर्थ, गाभाशयाचा सार विषय हा अत्यंत प्रमाणित मानला जातो. गर्भित अर्थ हा त्यातील एक अत्यंत मूलभूत संरचना मानला जातो. भाषा सौंदर्य हे त्यातील एक प्रमाण आहे. जशी मानवाची उत्पत्ती झाली तशी मानवाने भाषा विकसित केली. वेगवेगळ्या संदर्भात, वेगवेगळ्या उल्लेखात, वेगवेगळ्या प्राचीन धर्मग्रंथात वेगवेगळ्या तऱ्हेने आपापली भाषा माणूस व्यक्त करू लागला. सुरुवातीच्या काळापासून माणसाने जी प्रगती सुरू केली ती आजतागायत कायम आहे. परंतु आता कलियुगात मानवाची प्रगती ही ध्यानाच्या माध्यमातून पुढे होत चाललेली आहे. ध्यान म्हणजे काय, ध्यानाची व्याख्या कशी करता येऊ शकते या संदर्भात तो विचार करू लागलेला आहे. कारण ध्यान ही एकच अशी गोष्ट आहे, ध्यान ही एकच असे अवयव आहे जे मानवाला संपूर्ण बुद्धी प्रामाण्य शाश्वत सत्य प्राप्त करून देऊ शकते असे माझे मत आहे. याच माध्यमातून विचार करत असताना नामाविषयी आणि नामाच्या तत्वाविषयी जाणून घेणे गरजेचे राहील. नाम म्हणजे काय, नामाची व्याख्या कशी करता येऊ शकते. नाम हे जसे सत्य आहे तसे त्यातील सत्य शोधाचा अर्थ हा किती निपुण आहे हे आपल्याला आज पाहिले पाहिजे. या जगात दोन विचारधारेचे लोक राहतात, एक शून्यवादी, दुसरे सत्यवादी. शून्यवादी जे सांगतात की सर्व काही शून्य आहे, इथे शोध घेऊन काही उपयोग नाही. तर सत्यवादी जे सांगतात की सत्याचा शोध नेहमी घेत राहा, कारण सत्य हेच शाश्वत आहे. तर तुम्हाला यापैकी काय व्हायला आवडेल, एक शून्यवादी की सत्यवादी? मला असं वाटते की आपण सत्यवादी होऊया. सत्याचा निरंतर शोध घेऊया, सत्याचा निरंतर आस्वाद घेऊया. जो सत्याच्या मार्गाने जाईल तोच सत्य शोधाच्या वाटचालीकडे बुद्धिप्रामाण्य विकसित करू शकतो असे माझे मत आहे. नामाची या लोके नामरूप हरी, नाम चैतन्य संकीर्त, नाम युक्त ध्यान, नाम चित्त नामी, नाम बीजत्व कारण, आता बैसोनी दावी सभायते नामस्मरण, साध्य विरक्तीसी पात्र, शुद्ध साधना विन्मुख, तपोयोगाधिष्ठितु वायू प्राणत्व प्रसुकु, तत्वचारी वृत्ती, तत्व माया सिद्धी, तत्वाची उपाधी, तत्वयोग ध्यान. नामाची व्याख्या करत असताना नाम हे एक तत्व आहे, नाम हे एक एकत्व आहे. नामाची व्याख्या करत असताना त्याला चैतन्याशी संबंधित केलेले एक विधान मानलेले आहे, जे नामयुक्त ध्यान या नावाने प्रेरित आहे. नाम हे एक चित्त आहे, नाम हे एक बीजत्व आहे जे कारण तत्वाला उत्पत्ती करण्यासाठी सक्षम आहे. अर्थात साध्य विरक्तीसी पात्र, शुद्ध सानवा विन्मुख, अर्थात जो साधनेशी एकनिष्ठ आहे, जो साधनेशी प्रमाण शुद्ध आहे, जो साधनेशी आचरणयुक्त आहे, असा साधना विन्मुख जो आहे तो तप योगाधिष्ठित या प्रमाणात सहज सिद्ध राहील. अर्थात तत्वचारी वृत्ती, तत्व माया सिद्धी, तत्वाची उपाधी, तत्वयोग ध्यान. अर्थात ध्यानाची व्याख्या करत असताना ध्यान हे तत्व आहे, ध्यान हे एकत्व आहे, ध्यान हे सिद्धिमय आहे, ध्यान हे उपाधी सक्षम आहे आणि ध्यान हे सर्वात महत्वाचे म्हणजे ध्यान हे योग आहे.
अर्थात विश्वाची उकल करत असताना, विश्वाला समजून घेत असताना जितके महत्व सत्याकडे प्रेरित होऊन आपण दिले पाहिजे, तितकेच महत्व आपल्याला सत्याच्या अंतिम शोधाशी निगडीत असलेल्या ध्यानालाही दिले पाहिजे, असे माझे मत आहे. सत्य जे निरंतर प्रवाहित होत असते, सत्य जे निरंतर विकासशील आहे, सत्य जे निरंतर मानवाला एक नवी दिशा देण्यास पात्र आहे, नवयुगाची सुरुवात करण्यास सत्य हेच प्रमाण शुद्ध आहे आणि शाश्वत आहे आणि शाश्वत राहील. अर्थात आजचा युगाचा माणूस हा कशा प्रकारे जीवन जगतो, कशा प्रकारे त्याचे आचरण करतो, कशा प्रकारे त्याची वाटचाल करतो, याशी संबंधित प्रत्येक प्रामाण्य हे तत्वशः आणि तत्वतः विशद करता येऊ शकते, असे माझे मत आहे.